आता आपण अव्यय या प्रकाराबद्दल, शब्दांच्या जातीपैकी अव्यय या प्रकाराबद्दल माहिती मिळवत आहोत। यापूर्वी आपण क्रियाविशेषण अव्यय बघितलेले आहे। आत्ता बघायचं आहे ते शब्दयोगी अव्यय आहे। आता पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते, क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय या दोघांमध्ये सारखेपणा आहे, साम्य आहे। अगदी प्रकारांमध्ये सुद्धा साम्यपणा आहे आणि शब्दयोगी अव्यय सुद्धा आहेत ना, ती आणि क्रियाविशेषण अव्यय आहे ती सारखीच आहे। पण शब्दयोगी अव्ययामध्ये आणि क्रियाविशेषण अव्ययामध्ये फरक काय आहे तो आपल्याला पाहावायचा आहे। पहिल्यांदा मी 4-5 वाक्य तुम्हाला सांगते बघा। माझ्या शाळेपुढे मैदान आहे, क्रीडांगणावर मुले खेळत होती, विदूषकाशिवाय सर्कस पूर्ण होत नाही, किंवा सलील सारखा मित्र मिळणं आजच्या युगात कठीण, सरितापेक्षा मी उंच आहे, आणि ही बाग लहान मुलांसाठी आहे। आता ह्या वाक्यांमध्ये बघा, माझ्या शाळेपुढे मैदान आहे, शाळेपुढे, शाळे या शब्दाला पुढे हा शब्द जोडून आलेला आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरं सांगितलं, विदूषकाशिवाय क्रीडांगणावर मुले खेळत होती, क्रीडांगणावर जोडून आलेला आहे। विदूषकाशिवाय, विदूषकाशिवाय शब्द जोडून आलेला आहे। सरितापेक्षा मी उंच आहे, म्हणजे सरिता या शब्दाला पेक्षा हा जोडून आलेला आहे। आणि ही बाग लहान मुलांसाठी आहे, मुलांसाठी, मुला शब्दाला साठी वेगळं केलेलं नाही आहे, हे शब्दाला जोडून आलेले आहे। आणि शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात। शब्दयोगी, शब्दाच्या योगाने येणारे अव्यय, शब्दयोगी अव्यय, आणि ती नेहमी शब्दाला जोडून आलेली असतात। आता क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्ययामध्ये फरक बघा। मी आणखी 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगते। घराजवळ एक झाड आहे, घराजवळ, घरा या शब्दाला जवळ हा शब्द जोडून आलेला आहे म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहे। पण नदी जवळ आहे, नदी कुठे आहे, जवळ आहे, मग जवळ हा दुसरा जो शब्द आहे तो क्रियाविशेषण अव्यय आहे, कारण कुठे आहे याबद्दल जवळ या शब्दाने माहिती सांगितलेली आहे। आणि घराजवळ म्हणजे घरा या शब्दाला जवळ हा शब्द जोडून आलेला आहे आणि त्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे। त्याचबरोबर बघा, सूर्य ढगा मागे गेला, ढगामागे, आणि मागे गेलास तरी मागे गेलास की पायऱ्या लागतील, कुठं गेलास की लागतील मागे, असं ह्या दोघांच्या मध्ये फरक आहे। बघा, तुम्हाला मी यापूर्वी क्रियाविशेषण शिकवलेलं आहे, त्यामध्ये हेच प्रकार आहेत बघा। कालवाचक, गतिवाचक, स्थलवाचक, करणवाचक, हेतुवाचक, हे निर्णयवाचक जरा वेगळे आहेत। तुलना, योग्यता, संबंध, हे प्रकार जसे क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात ते थोडेफार प्रकार येतात, तसे शब्दयोगी अव्ययामध्ये सुद्धा येतात। आणि त्यामुळे शब्दांना लक्षात ठेवायचं, शब्दांना जोडून जी येतात, शब्दांना जोडून येताना यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही म्हणून त्यांना अव्यय असे म्हणतात। आता कालवाचक बघा, आधी, नंतर, पुढे, पर्यंत, पूर्वी, आत, म्हणजे बघा नंतर। आता बघा, यानंतर 8 वाजेपर्यंत तो येईल, यानंतर, याला नंतर जोडून आलाय, वाजेपर्यंत, आणि त्यामुळे ते कालवाचक आहे। आता गतिवाचक बघा, गतिवाचक हा जो प्रकार आहे दुसरा, गतिवाचक असा आतून, खालून, मधून, पासून, पर्यंत वगैरे। आता उदाहरण म्हणून तुम्हाला मी उदाहरण देवा, महेश घरापासून शाळेपर्यंत चालत गेला, घरापासून शाळेपर्यंत, दोन्ही शब्द जोडलेले आहेत, त्याच्यात गती दर्शवली जाते म्हणून ते गतिवाचक शब्दयोगी अव्यय। तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी, शब्दयोगी अव्यय ओळखण्यासाठी सांगितली जातात, तुम्हाला प्रकार विचारले जात नाहीत, पण तुम्हाला माहिती असले पाहिजे म्हणून या प्रकारांची आपण चर्चा करत आहोत। पुढे बघा, स्थलवाचक, आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ, अलीकडे, पलीकडे, हे काय दाखवलेले आहे, स्थळ, स्थळ म्हणजेच स्थिती, स्थिती म्हणजे जागा, मग जागा दर्शवलेली आहे म्हणून ते स्थलवाचक अव्यय। बघा, तो देवळाबाहेर गेला आणि देवळाबाहेर पडला आणि बागेमध्ये गेला, देवळाबाहेर, बागेमध्ये जोडून आलेली आहे म्हणून पुन्हा एकदा क्रियाविशेषण अव्यय ही क्रियापदाबद्दल माहिती सांगतात, पण शब्दयोगी अव्यय ही कोणत्याही प्रकारचा बदल न होता शब्दाला जोडून येतात, हा फरक लक्षात ठेवा। पुढचा जो आहे तो करणवाचक। आता करणवाचक मध्ये कोणती, मुळे, योगे, कडून, द्वारा, करवी, म्हणजे कलावंतांमुळे जग सुंदर होते, त्याच्या करवी मी हे काम करून घेतले, मग त्याच्याला जोडून करवी, कलावंतांमुळे, आणि त्यामुळे ते करणवाचक। त्याच्यानंतर पुढे हेतुवाचक, हेतू एखादा स्पष्ट करण्यासाठी,
साठी, करिता, स्तव, निमित्त, कारण वगैरे वगैरे. उदाहरणार्थ बघा, याआधी पूजेच्या निमित्ताने का पूजा यासाठी या अर्थी पूजेसाठी या निमित्ताने तुम्ही आलात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. त्याबद्दल, पूजेसाठी, त्या निमित्तानं, ज्या अर्थी, ही हेतू कशासाठी आले होते का असं हेतू दर्शविला जातो. म्हणून हेतुवाचक ही क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय. पुढचं आहे ते न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे कमतरता, कमीपणा, उणीव दर्शवणारे. पैकी, शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, विरुद्ध, उलट हे न्यूनत्व बोधक शब्दयोगी अव्यय. बघा, न्यूनत्व म्हणजे मधुपेक्षा सुनील हुशार आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा तो थोडीशी उणीव, कमतरता दाखवलेली आहे, म्हणून त्यांना न्यूनत्व बोधक शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता तुलनावाचक, दोन गोष्टींची आपण तुलना करतो तेव्हा जी शब्दयोगी अव्यय वापरली जातात त्यांना तुलनावाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. म्हणजे इथं सुद्धा बघा, न्यूनत्व बोधक मध्ये तुलनावाचक, मी मगाशी सांगितलं ते तुलनावाचक. न्यूनत्व बोधक म्हणजे कोणतं, तर तुझ्याशिवाय सहलीला माझ्या येणार नाही, तुझ्या फेरीत मी हे काम करणार नाही, हे झालं न्यूनत्व बोधक. पण तुलनावाचक म्हणजे पेक्षा, परिस, सम, मधुपेक्षा सुनील हुशार आहे, तुलना केली आपण म्हणजे तुलनावाचक. ही सगळी शब्दयोगी अव्यय आहे आणि एक अव्यय हे 2-2, 3-3 प्रकारामध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे बघा, योग्यतावाचक, योग्यता सांगणार, योग्यतावाचक. योग्य, सारखा, समान, प्रमाणे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघा, आईसारखं दुसरं दैवत नाही, आईसारखं, बरोबर. हे काय दाखवलं, योग्यता. तुझ्यासारखा तूच, तुझ्या सम तूच, झाले बहु, होतील बहु, परंतु त्या सम तोच, त्या सम, ही काय दाखवलेलं आहे, योग्यता दर्शवलेली आहे. म्हणून योग्यता दर्शक ते शब्दयोगी अव्यय आहे. सहचर्यवाचक, सह, संगे, सकट, सहित, बरोबर. म्हणजे आपण त्यांच्या संगे जाऊया, माझ्या संगे तू चल, माझ्या बरोबरीने चल. म्हणजे हे जे आहे ते सहचर्य दाखवतो, म्हणजे सहचर्यवाचक. आणि शेवटचं आहे ते संबंधवाचक. आता संबंधाच्यामध्ये विषयी, संबंधी असेच 2-3 शब्द येतात. म्हणजे थोडक्यात बघा, व्याकरण विषयी मला आता अजिबात भीती वाटत नाही, गणितासंबंधी मी भीती मनातून काढून टाकली. ही संबंध वाचक शब्दयोगी अव्यय. ही अव्यय आहे ती लक्षात ठेवायचं, शब्दाला जोडून येणारी ती शब्दयोगी अव्यय. आणि त्यामध्ये अव्यय का, तर शब्दाला जोडून येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. पण या सगळ्यापेक्षा आणखीन एक शुद्ध शब्दयोगी अव्यय नावाचा एक अव्यय. आता शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काही लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. च, मात्र, देखील, सुद्धा, पण, ही, ना, ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. कारण ती शब्दांना जोडून येताना त्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही. उदाहरण बघा, आमचा कुत्राही, कुत्रा सुद्धा, कुत्रा देखील, कुत्रा पण, ही सगळी शब्दयोगी अव्यय आहेत. काही 1-2 फक्त मी उदाहरण तुम्हाला सांगते, शब्द वाक्य सांगते. कानावर पडलेल्या कठीण शब्दांनी मोहिनी दुखावली, शब्दांनी कानावर. 7व्या मिनिटानंतर कुस्तीत चुरस निर्माण झाली, कुस्तीत मिनिटानंतर. अशा प्रकारची शब्दाला जोडून येणारी असतात ती शब्दयोगी अव्यय असतात. त्याचा अभ्यास करा. धन्यवाद.